इथे जर तुम्ही बघितलात तर इथे तुम्हाला फिनान्शियलचा एक ऑप्शन दिलेला आहे. जर तुम्ही फिनान्शियलवरती जाऊन क्लिक केलात तर सगळ्यात वरती तुम्हाला दिसतं प्रॉफिट आणि लॉस रिपोर्ट्स. आणि जर तुम्हाला ते बघायचं असेल तर त्याच्यावरती फक्त क्लिक करा. किंवा तुम्हाला इन्कम किंवा एक्सपेन्स ॲड करायचा असेल तर तुम्ही सेकंड जो ऑप्शन आहे ॲड इन्कम आणि एक्सपेन्सेस त्याच्यावरती क्लिक करा. जर का मी ह्याच्यावरती क्लिक केलं तर इथे 2 ऑप्शन येतात, ॲड इन्कम आणि ॲड एक्सपेन्सेस. जर का तुमचा कुठली इन्कम आली असेल किंवा कुठले एक्सपेन्सेस झाले असतील तर मग तुम्ही इथे ह्याच्यात टाकू शकता. जर तुम्ही बिलिंग करत असाल तर बिलिंग करताना जर तुमच्या सेल्समध्ये जशी काय इन्कम ॲड होत असेल तर तुम्ही त्यात ती इन्कम ॲड करू शकता. किंवा तुमचं स्टॉक परचेस करण्यामध्ये जर कुठला एक्सपेन्सेस ॲड होत असेल तर ते तुम्ही तिथे ॲड करू शकता. किंवा दुसरा अजून काही खर्च होत असेल, इथे तुम्ही बघू शकता की जर तुम्ही एखादी ॲडव्हर्टाइजमेंट केली असाल किंवा अजून कुठलाही खर्च असेल तर मग तेही तुम्ही टाकू शकता. ह्याचा फक्त तुम्हाला अदर्सवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही लिहू शकता अदर्सची इन्फॉर्मेशन. इथे मी टाकू शकतो ॲडव्हर्टाइजमेंट टाकली मी इथे. मी कार्डमधनं ₹2,500 टाकलेत माझ्या ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी आणि मी इथे डेटही सेट करू शकतो. आणि जर का मी हे सबमिट केल्यानंतर तुम्ही बघू शकता की मी इथे माझी एस्टिमेटेडमध्ये इन्कम ॲड होते. त्याप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता की मॅनेज आणि व्ह्यू बिल्स हेही इथे विकल्प आहे तुमच्याकडे. इथे तुम्हाला डिलीट्स हाही एक ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही इथे कुठलंही बिल डिलीट करू शकता. जर का तुम्ही कुठलं बिल एस्टिमेटेडमध्ये केलं असेल तेही तुम्ही डिलीट करू शकता. पण इथे बघा, जर इथे तुमचं पक्कं बिल असेल पण ते पक्कं बिल तुम्ही कधीही डिलीट करू शकत नाही. बघा इथे बाजूला तुम्हाला एक ऑप्शन दिला असेल, जर तुमचं एस्टिमेट बिल असेल त्याचं पक्कं बिलमध्ये रूपांतर करायचं असेल तर तुम्हाला ते बाजूचं आयकॉन दिलेलं आहे तिथे तुम्ही क्लिक करू शकता. आपको एक मी तुम्हाला एक करून दाखवतो. जर का आपण एखादा बिलचं इथे क्लिक केलं तर इथे क्लिक केल्यानंतर इथे एक सूचना येते. इथे तुम्हाला एक विचारतो की आर यू शुअर यू वॉन्ट टू कन्वर्ट एस्टिमेट टू इनव्हॉइस. तर इथे तुम्हाला कन्फर्म हे दाबायचं आहे. जर का तुम्ही इथे कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तिथे बघू शकता तुमचं एस्टिमेट बिल हे इनव्हॉइसमध्ये कन्वर्ट होतं. ज्याप्रमाणे जर तुम्हाला एखादं बिल डिलीट करायचं असेल तर मग ते तुम्ही फक्त डिलीटचं बटन दाबून ते तुम्ही डिलीट करू शकता. आणि तिथे जर तुम्ही डू नॉट आस्क अगेनमध्ये जरी तुम्ही क्लिक केला तरी तुम्हाला तो कधी विचारणार नाही. आणि आता तुम्ही इथेही बघू शकता की कस्टमर्स बिल्स आहेत, तुमचे सप्लायर बिल्स पण आहेत, जे तुमचे डिस्ट्रीब्युटरचे बिल असतात. जर तुम्ही कुठला स्टॉक परचेस केला असेल त्याचंही बिल असू शकतं ते. किंवा तुमचे जे सेल्सचे बिल्स असतात किंवा कस्टमरचे बिल्स आहेत तेही. रिटर्न बिल्स पण असू शकतात, जेव्हा कुठल्या कस्टमरने तुम्हाला परत एखादं प्रॉडक्ट रिटर्न केलं असेल त्याचंही बिल तुमच्याकडे असू शकतं. आता तुम्ही परत बघू शकता की व्ह्यू कॅश फ्लो. व्ह्यू कॅश फ्लोमध्ये तुम्ही बघू शकता. तुम्ही प्रत्येक दिवसाचं बघू शकता की किती पैसे आत आलेत, किती पैसे बाहेर गेलेत. तुम्ही इथे डेली ह्याचं ट्रॅकिंग करू शकता. इथे तुम्ही डेली तुमचा हिशोब मांडू शकता. जसं की तुम्ही बघू शकता एस्टिमेट कार्ड, एस्टिमेट कॅश, एस्टिमेट एस्टिमेट वॉलेट, एस्टिमेट उधार. ह्या प्रत्येक प्रकारचं बिल तुम्ही बघू शकता इथे. इथे तुम्ही ॲड इन्कम करू शकता किंवा तुम्ही इथे ॲड एक्सपेन्सही करू शकता. जसं की तुमचे कुठल्या कुठल्या प्रकारचे खर्च होतात. जसं की सॅलरी असू शकतं, रेंट असू शकतं, बिल्स असू शकतात किंवा अदर्स किंवा दुसरे काही खर्च असतील तेही. जसं का सॅलरी आपण घेऊया एखाद्याचं, तर मी इथे टाकतो मी कॅशमध्ये सॅलरी टाकतो आहे मी इथे. आता इथे मी डेटही सेट करतो आहे आणि सबमिट केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की एस्टिमेट कॅश आउट. म्हणजे माझा किती एक्सपेन्स झाला आजच्या दिवसात ते ॲड होतं आहे इथे. ह्याच प्रकारे तुम्ही इथे कॅलेंडरचे जे आयकन आहे तिथे क्लिक करून कुठल्याही दिवसाचं तुम्ही एक तुमचं बघू शकता. इथे तुम्ही बघू शकता मी कुठल्याही दिवसाचं कधीही बघू शकतो. कुठे कधी सेल झाले आहे, काय झालं आहे तेही बघू शकतो. माझे कॅश फ्लो बघू शकतो, कधी केवढे पैसे आले आहेत, कधी केवढे पैसे गेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचं ट्रॅकिंग बघू शकतो. ही सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन मी इथे बसल्या बसल्या घेऊ शकतो. माझा क्लोजिंग बॅलन्सही मी बघू शकतो किती आहे ते. आणि सगळ्यात परत पाठी गेल्यानंतर सगळ्यात खाली जेव्हा तुम्ही बघता GST फायलिंगचं जे तुम्हाला ऑप्शन दिलं गेलेलं आहे ते, ज्याच्याद्वारे तुम्ही तुमच्या इनव्हॉइसवरती किंवा तुम्ही जे बिल बनवलं आहे त्यावर तुम्ही GST फायलिंगही करू शकता. फक्त एका क्लिकवरती. फार सोपं आणि सरळ ॲप आहे हे प्रत्येक गोष्टीसाठी.
धन्यवाद.